विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास करूया या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण आज इयत्ता 9वी विषय बघा इतिहासमधील राज्यशास्त्र आहे. तर बघा आपण राज्यशास्त्रामधील पहिला धडा पाहणार आहोत. बघा पाठाचे नाव आहे बघा महायुद्धोत्तर राजकीय घडामोडी. तर बघा आपण या धड्याची आज प्रश्नोत्तरे पाहणार आहोत. बघा तर विद्यार्थ्यांनो, तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. विद्यार्थ्यांनो, आपल्या चॅनलवर तुम्हाला सर्व धड्याची प्रश्नोत्तरे तसेच सोडवलेल्या प्रश्नपत्रिकासुद्धा पाहायला भेटतील. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर चला सुरुवात करूया या आपण पाठाची प्रश्नोत्तरे म्हणजे स्वाध्याय पाहायला. तर बघा पहिला प्रश्न आहे, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. त्यातील बघा पहिला, स्वतंत्र व सार्वभौम देशाची मिळून निर्माण होणारी व्यवस्था. पर्याय 4 दिलेले आहेत बघा. अ राजकीय व्यवस्था, ब आंतरराष्ट्रीय व्यवस्था, क सामाजिक व्यवस्था, ड यांपैकी नाही. त्यातील बघा ब हा पर्याय आंतरराष्ट्रीय व्यवस्था. तर बघा त्यातील दुसरं बघा, राष्ट्रसंघाची मुख्य जबाबदारी. अ युद्ध टाळणे, ब वसाहतीचे स्वातंत्र्य, क राष्ट्रांची अर्थव्यवस्था सावरणे, ड निशस्त्रीकरण करणे. तर त्यातील पहिला पर्याय बघा अ युद्ध टाळणे. 3 शीतयुद्ध टिंबटिंब या घटनेमुळे संपले. अ संयुक्त राष्ट्रांची स्थापना, ब सोव्हिएत युनियनचे विघटन, क लष्करी संघटनांची निर्मिती, ड क्युबाचा संघर्ष. तर बघा त्यातील पर्याय क्रमांक ब सोव्हिएत युनियनचे विघटन. तर हा पर्याय बरोबर आहे. तर बघा प्रश्न दुसरा, पुढील विधान आहे चूक की बरोबर ते सहकाराने स्पष्ट करा. 1 पहिल्या महायुद्धानंतर राष्ट्रसंघाची निर्मिती झाली. तर बघा याचे आपण उत्तर बघूया. तर बघा उत्तर हे विधान बरोबर आहे, कारण पहिल्या महायुद्धाने जगाची मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली. 2 अशा प्रकारे युद्ध पुन्हा होऊ नये यासाठी काहीतरी उपाययोजना करायला हवी असे सर्व राष्ट्रांना वाटू लागले. आंतरराष्ट्रीय समस्या सोडवण्यासाठी व वाटाघाटी करून युद्ध टाळण्यासाठी एक व्यासपीठ असावे. विचारातून पहिल्या महायुद्धानंतर राष्ट्रसंघ या आंतरराष्ट्रीय संघटनेची निर्मिती झाली. तर हे याचे कारण होते. तर बघा त्यातील दुसरा आपण बघूया, शीतयुद्धामुळे जगाचे एकध्रुवीकरण झाले. तर उत्तर आहे बघा हे विधान चूक आहे आणि कारण बघूया आपण. एकध्रुवीकरण म्हणजे जगातील सर्व राष्ट्रे एका गटात येणे. शीतयुद्धामुळे जगातील बहुतेक राष्ट्रे 2 महासत्तांच्या गटात सामील झाली होती. राष्ट्रांची अशी 2 गटात विभागणी होते, यालाच असे म्हणतात. म्हणून शीतयुद्धामुळे जगाचे एकध्रुवीकरण नव्हे तर द्विध्रुवीकरण झाले. 3 मिखाईल गोर्बाचेव यांच्या धोरणामुळे लोकशाहीकरणाला चालना मिळाली. तर बघा उत्तर हे विधान बरोबर आहे, कारण आपण बघत आहोत कारण सोव्हिएत रशियाचे अध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव यांनी पेरेस्ट्रॉइका पुनर्रचना व ग्लासनोस्त खुलेपणा ही धोरणे अंमलात आणली. या धोरणामुळे शासनाचे प्रसारमाध्यमावरील नियंत्रण कमी होऊन राजकीय व आर्थिक क्षेत्रात पुनर्रचना करण्यात आली. याचा परिणाम म्हणजे हुकुमशाही नियंत्रणात आली. त्यामुळे लोकशाहीकरणाला चालना मिळाली. प्रश्न तिसरा बघा, पुढील संकल्पना स्पष्ट करा. तर त्यातील बघा पहिला आहे. तर बघा त्यातील पहिला आहे शीतयुद्ध. तर बघा आपण याचे उत्तर बघूया. तर बघा उत्तर, दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका व सोव्हिएत रशिया व ही 2 राष्ट्रे आपला प्रभाव वाढवण्याच्या प्रयत्नात एकमेकांचे स्पर्धक बनली. या 2 राष्ट्रात उघडणे युद्ध झाले नाही, परंतु युद्धाचा भडका उडेल असे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. या 2 राष्ट्रात उघडणे झाले नाही, परंतु युद्धाचा भडका, 2 महासत्तांतील संघर्ष, सत्ता स्पर्धा, शस्त्रस्पर्धा, कटशह,
तर यामुळे जगात युद्धाला पूरक वातावरण निर्माण झाले. या युद्ध सदृश परिस्थितीला शीतयुद्ध असे म्हटले जाते. तर बघा त्यातील दुसरं अलिप्ततावाद. तर बघा ह्या दुसऱ्या संकल्पना स्पष्ट करा. बघा उत्तर, दुसऱ्या महायुद्धानंतर सुरू झालेल्या शीतयुद्धाने जगाची विभागणी 2 महासत्तांच्या गटात झाली. जगात असेही काही देश होते की ज्यांना या कोणत्या गटात सामील व्हायचे नव्हते. या राष्ट्रांनी या महासत्तांच्या स्पर्धापासून अलिप्त राहून आपले परराष्ट्रीय धोरण आखण्याचे ठरवले. या धोरणालाच अलिप्तवाद असे म्हणतात. परंतु अलिप्तवाद म्हणजे इतर राष्ट्रापासून अलग किंवा तटस्थता नव्हे, तर महासत्तांच्या गटापासून अलिप्त होय. तर बघा तिसरं परस्परावलंबन. तर आपण याचे बघूया संकल्पना. तर बघा उत्तर, जगातील प्रत्येक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रावर कोणत्या ना कोणत्या कारणासाठी अवलंबून असते. यालाच परस्परावलंबन असे म्हणतात. गरीब राष्ट्रांना विकसित देशावर अवलंबून राहावेच लागते. तसेच श्रीमंत राष्ट्रांनाही आपले उत्पादन विकण्यासाठी छोट्या व गरीब राष्ट्रावर अवलंबून राहावेच लागते. कोणतेच राष्ट्र हे स्वयंपूर्ण असू शकत नाही. म्हणूनच परस्परावलंबन हे आजच्या आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचे व्यवच्छेदक वैशिष्ट्य बनले आहे. 5 बघा जागतिकीकरण. तर आपण याची संकल्पना स्पष्ट करा. बघूया उत्तर. बघा आपण उत्तर बघूया. सोव्हिएत रशियाच्या विघटनानंतर राष्ट्रांमधील व्यापार व आर्थिक संबंध यात खुलेपणा आला. भांडवल, श्रम, बाजारपेठा आणि लोकांचे विचार, कल्पना यांचा मुक्त संचार सुरू झाला. माहिती तंत्रज्ञानातील क्रांतीमुळे जगातील घटना व घडामोडी एकमेकांना कळू लागल्या. देशांच्या सीमारेषा पुसल्या जाऊ लागल्या व जग हीच एक मोठी बाजारपेठ बनली. या सर्व प्रक्रियेला जागतिकीकरण असे म्हणतात. तर बघा प्रश्न चौथा बघा, पुढील विषयावर तुमचे मत व्यक्त करा. तर बघा त्यातील पहिला प्रश्न आहे, राष्ट्रसंघाने दुसरे महायुद्ध टाळण्यासाठी कोणत्या उपाययोजना करायला हव्या होत्या. बघा त्याचे उत्तर आपण बघूया. तर बघा त्याचे उत्तर आहे, पहिल्या महायुद्धाचे परिणाम लक्षात घेऊन युद्ध टाळण्यासाठी 1920 साली राष्ट्रसंघ स्थापन करण्यात आला. परंतु राष्ट्रसंघाला दुसरे महायुद्ध टाळता आले नाही. महायुद्ध टाळण्यासाठी राष्ट्रसंघाने पुढील उपाययोजना करायला हवे असे मला वाटत होते. तर बघा याचे असे उत्तर आहे. त्यातील दुसरा प्रश्न बघा, शीतयुद्धाच्या काळात अलिप्तवाद आवश्यक होता. बघा त्याचे उत्तर हे आहे. तर बघा त्यातील तिसरा प्रश्न बघा चालू झाला आहे, शीतयुद्धामुळे मानवी कल्याणाकडे दुर्लक्ष झाले. त्यातील बघा चौथा प्रश्न, आजच्या काळात अमेरिकेला प्रतिस्पर्धा म्हणून कोणत्या देशाच्या महासत्ता म्हणून उदय होऊ शकतो. त्यातील बघा 5वा प्रश्न, पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. तर बघा त्याचे असे संपूर्ण उत्तर आहे. त्यातील दुसरा प्रश्न आहे. त्यातील हा तिसरा प्रश्न आहे बघा. तर विद्यार्थ्यांनो असे आपण या पहिल्या धड्याचे प्रश्नोत्तरे पाहिले आहेत. आणि तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत